मागील भागात तिच्या लक्षात येताच ब्लँकेट अंगावर घेते. सिद्धार्थ हसत, बायको किती लाजणार आहेस, नवराच आहे ना. काव्या पुन्हा लाजून अहो म्हणते. बरं जा जाऊन फ्रेश हो. काव्या अंगाला ब्लँकेटने कव्हर करते आणि फ्रेश व्हायला जाते. ती जाताच सिद्धार्थ हसत नाही मध्ये मान हलवतो. ती आत जाताच सिद्धार्थला महत्त्वाचा कॉल आला तर तो स्टडी रूममध्ये जाऊन बोलत होता. इकडे काव्या फ्रेश होऊन बाहेर आली. आत जाताना कपडे बाहेरच विसरली होती. ती बाथरोब घालून बाहेर आली. रूममध्ये नजर फिरवली तर सिद्धार्थ नव्हता. तिने तिचे आवरले आणि खाली निघून गेली. घरातील बाकी सगळे पण फ्रेश होऊन हॉलमध्ये बसून चहाचा आस्वाद घेत होते. सगळ्यांना असे बसलेले बघून काव्या विचार करत असते, खाली जाऊ की नको म्हणून. कारण जवळजवळ ते दोघं 4 ते 5 तास त्यांच्या बेडरूममध्ये होते. काय वाटते, घरातील सगळे काव्याला विचारतील का 4 ते 5 तास तू आणि सिद्धार्थ कुठे होता म्हणून. आता पुढे सिद्धार्थ आणि काव्याला असे वाटत असले की त्या दोघांकडे कोणाचे लक्ष नाहीये, पण त्यांच्याकडे रोहित आणि सायलीचे लक्ष होते. आणि सगळ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्या दोघांचा विषय निघल हेही माहिती होते. म्हणून त्यांनी सांगितले होते की काव्याची तब्येत ठीक नाहीये तर ती आराम करते आणि सिद ब्रोचा महत्त्वाचा कॉल चालू आहे, त्यामुळे घरातील त्या दोघांबद्दल विचारत नाही. सायलीला काव्या दिसताच ती वहिनी वहिनी करत तिच्याजवळ जाते आणि हळूच तिला सांगते, मी घरातील सगळ्यांना सांगितले आहे, तुझी तब्येत ठीक नव्हती तर तू आराम करत होती आणि भाईचा महत्त्वाचा कॉल चालू आहे म्हणून. घरातील सगळे तुला विचारतील तर हो म्हण. काव्या हो म्हणून मान हलवते आणि दोन्ही हॉलमध्ये येतात. घरातील सगळे काव्याला विचारतात, तब्येत कशी आहे. आता ठीक आहे. सायलीने जेव्हा सांगितले तेव्हा काव्या गोंधळली होती, पण ते दोघं 4 ते 5 तास त्यांच्या रूममध्ये काय करत होते हे तिला आठवताच तिच्या चेहऱ्यावर स्माईल येते. सायली तिला धक्का देत, वहिनी अशी एकटी हसू नकोस. तसंही काव्या चेहरा नॉर्मल ठेवते. मी आणि सिद्धार्थ रूममध्ये होतो हे सायलीताईंना माहिती आहे. काव्या मनातच विचार करत असते की तो सिद्धार्थ पण फ्रेश होऊन खाली येतो. तो खाली येताच माई त्याला कॉलबद्दल विचारतात. माई तुम्ही त्याला कॉलबद्दल का विचारतात, सगळं काही ठीकच झालं असेल. रोहित सिद्धार्थकडे पाहत डोळा मारतो तसा सिद्धार्थला ठसका लागतो. अरे हळू ना, आई काळजी करत बोलतात. रोशनी जा दादासाठी पाणी घेऊन ये. हो आंटी. सिद्धार्थ काव्याकडे पाहतो तर ती लाजून खाली पाहत असते. तिला तसे बघून सिद्धार्थच्या चेहऱ्यावर स्माईल येते. रोहित त्यालाही धक्का देत, हसू नकोस नाहीतर सगळ्यांना कळेल तू आणि काव्या मागच्या 4 तासापासून कुठे आणि काय करत होते. रोहितचे बोलणे ऐकून सिद्धार्थला कळतच नव्हते काय बोलावे म्हणून. सिद्धार्थला रोहितला मारावेसे पण वाटत होते आणि त्या दोघांना वाचवले म्हणून थँक्यू पण बोलावेसे वाटत होते. बरं चला आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे. माई आणि आई बाबा तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा, सिद्धार्थच्या आई बोलतात. बाकी आम्ही सगळे बनवतो. मावशी तू पण जाऊन आराम कर. सकाळपासून तुझी पण खूप धावपळ झाली आहे. आम्ही आहोत ना, आम्ही बनवतो. रोशनी, काव्या आणि सायली किचनमध्ये जातात तर बाकी घरातील मोठी माणसे आपापल्या रूममध्ये जातात. पण माई मध्येच थांबतात. सिद्धार्थ मला थोडा वेळ बाहेर गार्डनमध्ये फिरायचे आहे तुझ्यासोबत. का नाही माई, चल मी घेऊन जातो तुला. सिद्धार्थ उठून माईजवळ आला आणि त्यांचा हात पकडून बाहेर गार्डनमध्ये घेऊन आला. इकडे किचनमध्ये सायली काव्याला चिडवत होती. काव्या काही न बोलता लाजत होती. इकडे रोहित पाणी प्यायच्या बहाण्याने किचनमध्ये येतो. रोहित येताच काव्या आणि रोशनी सायलीला चिडवतात. सायली लाजून सामान घ्यायला स्टोअर रूममध्ये पळून जाते. रोहित पण हसत पाणी पिऊन हॉलमध्ये येतो. अर्ध्या पाऊण तासाने सगळे डायनिंग टेबलला येतात. गरम गरम जेवण करत असतात. आता पण
काव्या आणि सिद्धार्थ एकमेकांच्या शेजारी बसलेले असतात. काव्या तर सिद्धार्थच्या जवळ बसून लाजत जेवण करत असते की तोच सिद्धार्थ तिच्या पायावरून त्याचा पाय फिरवतो. त्याचा स्पर्श होताच काव्या गोंधळून सिद्धार्थकडे पाहते, तर तो हसत त्याचे जेवण करत असतो. काव्या पण सगळ्यांवरून नजर फिरवते, तर रोहित आणि सायलीचे लक्ष असतेच त्या दोघांकडे. सायली डोळ्यानेच खुणावत काय झाले म्हणून काव्याला विचारते. काव्या नाहीमध्ये मान हलवत जेवण करायला लागते. जेवण झाल्यानंतर काही वेळ हॉलमध्ये बसून गप्पा मारत असतात. रोशनीला झोप लागत होती, तर ती तिच्या रूममध्ये निघून गेली. त्यानंतर साहिल पण निघून गेला. सायली आणि काव्या पण त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. काव्या जाताच सिद्धार्थ पण घाईघाईमध्ये जाणार की रोहितने त्याचा हात पकडून त्याला थांबवले. जिजाजी, रूममध्ये जायला एवढी कसली घाई? माझ्या बहिणीशिवाय करमत नाही वाटतं, रोहित मिश्किलपणे हसत बोलतो. तसा सिद्धार्थ पण लाजून इकडे तिकडे पाहतो. अरे बापरे, सिद्धार्थ जहांगीरला लाजता पण येते. म्हणजे फायनली द सिद्धार्थ जहांगीर शेवटी माझ्या बहिणीच्या प्रेमात पडलाच म्हणायचा. सिद्धार्थ हसत रोहितजवळ बसतो. त्याचा हात हातात घेत त्याला थँक्यू म्हणतो, कारण सकाळी काव्या आणि सिद्धार्थ सोबत होते ही गोष्ट सायली आणि रोहितलाच माहिती होती. रोहित, मला ना तुला थँक्यू पण म्हणावेसे वाटत आहे आणि सकाळी आम्हाला चिडवल्याबद्दल मारावेसे पण वाटत आहे. अरे हे काय जिजाजी, मी तुमचा एकुलता एक झाला आहे, त्याला मारणार आहात का तुम्ही? त्यावर दोघंही हसतात. सिद्धार्थ, आज तुझ्यासाठी आणि काव्यासाठी मनापासून आनंदी आहे मी. तुम्ही दोघं असेच एकमेकांच्या सोबत राहा, एकमेकांवर खूप प्रेम करा. आणि हो जिजाजी, जेव्हापासून माझी बहीण तुमच्या आयुष्यात आली तेव्हापासून तुम्ही हळूहळू का होईना बदलत होता आणि आता तर पूर्णपणे बदलला, याचा मला खूप आनंद होतोय. मी खूप हॅपी आहे तुमच्या दोघांसाठी. आणि अजून एक, माझी बहीण लहान आहे, तिला समजून घ्या. तिला फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे. तुम्ही तिच्यावर भरभरून प्रेम करा, मग बघा तिच्यात होणारा बदल तुम्हाला पण आवडेल. आवडेल नाही, आवडतो, सिद्धार्थ बोलतो. रोहित काव्याला पाहता क्षणी ती मला आवडली होती म्हणून तर लग्न करून घरी घेऊन आलो होतो, पण काही गैरसमज असल्यामुळे त्याचा त्रास काव्याला सहन करावा लागला. पण इथून पुढे तुझ्या बहिणीला कुठलाही त्रास होणार नाही, कारण तुझा जिजाजी त्याच्या बायकोच्या प्रेमात पडला आहे. वेड्यासारखं प्रेम करायला लागलो आहे मी काव्यावर. आज खूप दिवसानंतर सिद्धार्थ काव्याबद्दलचे त्याचे प्रेम रोहितसमोर व्यक्त करत होता आणि त्याला आनंदी बघून रोहित पण आनंदी होता. बराच वेळ ते दोघं बोलत होते. चला, खूप उशीर झाला आहे, जाऊन झोपा. हो हो चला. रोहित उठून जाणार की सिद्धार्थ त्याला थांबवत, सालेसाहेब, तुम्ही कधी करताय लग्नाचा विचार? लग्न ऐकताच त्याच्यासमोर सायलीचा चेहरा येतो, पण सिद्धार्थ समोर असल्यामुळे तो चेहरा नॉर्मल ठेवत, अजून तर मी विचार नाही केला, पण करेल लवकरच, कारण प्रेमात माणसे बदलतात, मी पाहिले आहे. एवढं बोलून रोहित हसतच त्याच्या रूममध्ये निघून जातो. सिद्धार्थ पण हसतच त्याच्या केसांवरून हात फिरवतो आणि त्याच्या रूममध्ये जातो. दरवाजा बंद करून मागे वळणार की काव्या त्याला बेडवर झोपलेली दिसते. आज एवढ्या लवकर झोपली पण ही? तशी आज सकाळपासून बरीच धावपळ झाली तिची, म्हणून लवकर झोपली असेल, विचार करत तो पण तिच्या शेजारी आडवा झाला. तो तिच्या पोटावर हात टाकणार तोच त्याचा फोन वाजतो. त्याला वाटले ती झोपली आहे म्हणून तो फोन घेऊन गॅलरीमध्ये जातो. विद्यासागरचा फोन होता. बराच वेळ बोलून सिद्धार्थ आत येतो. त्याला वाटले होते काव्या झोपली आहे म्हणून तो तिला त्रास न देता तिच्या शेजारी आडवा होतो. तो जेव्हा रूममध्ये आला तेव्हाच काव्याला जाग आली होती. हे आज एकटे कसे झोपू शकतात? रोज मला जवळ घेऊन झोपतात आणि आज ती विचार करत असते. तसे तिला वाईट वाटले होते त्याने जवळ नाही घेतले म्हणून, पण आता राग व्यक्त करणेही योग्य नव्हते.
तिने डोळे उघडून पाहिले तर सिद्धार्थचे डोळे तिला बंद दिसले. एवढ्या लवकर झोपणार नाही हेही तिला माहिती होते. ती हळूच त्याच्याजवळ सरकली आणि त्याच्या चेस्टवर चेहरा ठेवून झोपली. ती जवळ येताच सिद्धार्थने डोळे उघडले आणि हसतच तिच्या डोक्यावर किस करत तिला जवळ घेतले. त्याचा शर्टच्या आत हात घालून त्याच्या चेस्टवर ती प्रेमाने हात फिरवत होती. ते सिद्धार्थला आवडत होते, पण त्याच्या फिलिंग कंट्रोल करायला त्याला अवघड जात होते. सिद्धार्थ तिचा हात पकडतो. बायको, आज खूप प्रेम येते वाटतं नवऱ्यावर. का, काय झाले? ते असं प्रेमाने माझ्या चेस्टवरून हात फिरवत मला उपसवण्याचा प्रयत्न करते ना? नाही हो, ते तर मी असंच हात फिरवत होते. असंच करत आहे का? बोलताच तो तिच्या अंगावरून आला. अहो, काय करताय? झोप येते मला. आता झोप येते का तुला? मगाशी तर प्रेम येत होते ना तुला माझ्यावर? त्याने तिच्या मानेत चेहरा घुसळला. तिचा सुगंध तो अनुभवत होता. त्याच्या स्पर्शाने तिला गुदगुल्या होत होत्या. काव्याने त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर ती किस करू लागली. न राहून त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि भान हरपून ते दोघं किस करू लागले. आता दोघांना किस करायला त्रास होत असल्याने ते बाजूला झाले. सिद्धार्थने तिला घट्ट मिठीत कवटाळून घेतले. काव्या, आय लव्ह यू. खूप प्रेम करतो तुझ्यावर. अहो, मी पण खूप प्रेम करते तुमच्यावर. एकमेकांशी प्रेमाने बोलत कधी त्यांचा डोळा लागला त्यांना पण कळाले नाही. सकाळी सकाळी सिद्धार्थला लवकरच जाग आली. काव्या आता पण त्याच्या मिठीत शांत झोपलेली होती. त्याने हळूच मिठीतून तिला बाजूला केले आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून वर्कआउट करायला निघून गेला. अर्ध्या पाऊण तासाने काव्याला पण जाग आली. मस्त आळत देऊन ती उठली. शेजारी पाहिले तर तिचे पतिदेव नव्हते. हसतच ती फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिचं आवरून खाली आली. खाली आई, माई आणि आजी चहा पीत होत्या. आज काव्याला उठायला उशीरच झाला होता. सगळ्यांकडे पाहात ते मला आज उठायला उशीर झाला. आई हसत, असू दे गं, जा तू पण चहाचा कप घेऊन ये. काव्या पण हसतच किचनमध्ये गेली आणि चहाचा कप घेऊन बाहेर आली. सगळ्यांनी मिळून चहा पिला. त्यानंतर काव्याने नाश्ता करायला घेतला. काही वेळाने एक एक करून सगळे नाश्ता करायला आले, पण सिद्धार्थ आला नाही. काव्या, जा जाऊन सिद्धार्थला बोलव. काव्या सिद्धार्थला बोलवायला त्यांच्या रूममध्ये येते. सिद्धार्थ नुकताच वर्कआउट करून रूममध्ये आला होता. फक्त ट्रॅक पॅन्टवर होता. काव्याचे लक्ष सिद्धार्थकडे गेले आणि ती पाहतच राहिली. शर्टलेस असल्यामुळे त्याची चमकणारी बॉडी खूपच मोहक दिसत होती. काव्या तर त्याला पाहण्यात गुंग होती. असे नाही की याआधी तिने त्याला असे पाहिले नव्हते, पण कालच दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यामुळे ती लाजत त्याच्याकडे पाहत होती. तिला असे एकटक पाहताना बघून सिद्धार्थ हळूहळू तिच्याजवळ येऊन उभा राहतो. तो एवढ्या जवळ आहे हे पण काव्याच्या लक्षात येत नाही. तो हळूच तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो. त्याच्या स्पर्शाने काव्या भानावर येते. त्याला एवढे जवळ बघून ती गोंधळून इकडे तिकडे पाहते. सिद्धार्थ हसतच तिला जवळ ओढतो. बायको, किती लाजणार आहेस? आणि असे नाही, तू असे मला पहिल्यांदा पाहत आहे. काल तर तोच. काव्या त्याच्या तोंडावर हात ठेवत नाहीमध्ये मान हलवते आणि लाजून त्याला घट्ट मिठी मारते. त्याच्या उघड्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवत असते. तिच्या स्पर्शाने सिद्धार्थला खूप भारी फिलिंग येत होती. बायको, तू जवळ असलीस ना की मला माझ्या भावना खूप कंट्रोल कराव्या लागतात. पण ठीक आहे. तू तिच्या मानेत त्याचा चेहरा फिरवत बोलतो. अहो, काय करताय? बायको, मी अजून काही केलेच नाहीये. त्याच्या बोलण्याने ती अंग आकसून घेते. बायको, काय हे, किती लाजणार आहेस? हळूच तिला मिठीतून बाजूला करत तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. आता त्याचे लक्ष तिच्या लालचुटूक ओठांकडे होते. बायको, मला स्वीट हवं आहे. तिच्या ओठांवर अंगठा फिरवत तो बोलला. काव्या तर लाजून लाल झाली. सिद्धार्थने तिच्या ओठांवर ओठ टेकवले.
आणि त्याला असलेले स्वीट त्याने घेतलेस. त्याचे मन भरले तसे तिला बाजूला केले. ती जोरजोराने श्वास घेत होती. बायको सॉरी, सकाळी सकाळी त्रास दिला ना मी तुला? यावर काव्या काहीच बोलत नाही. चला खाली सगळे तुमची वाट पाहत आहे. हो आलोच आवरून. आणि तो फ्रेश व्हायला निघून गेला. काव्या पण हसतच तिची बॅग घेऊन खाली आली. आज ती कॉलेजला जाणार होती. काव्या खाली येताच सायली आणि रोशनी तिला चिडवत होत्या. तोच सिद्धार्थ पण त्याचा आवरून खाली आला. तो येताच सायली रोशनी शांतपणे त्यांचा नाश्ता करायला लागल्या. सिद्धार्थ पण काव्याच्या शेजारी बसला. काव्याने त्याला वाढून दिले. सगळ्यांनी बोलत बोलत नाश्ता केला. नाश्ता झाल्यानंतर काव्या कॉलेजला तर सिद्धार्थ ऑफिसला निघून गेला. कॉलेजमध्ये पोचताच काव्याने सिद्धार्थला पोचल्याचा मेसेज केला. सिद्धार्थने पण ओके रिप्लाय केला. आज बऱ्याच दिवसांनी कॉलेजला आल्यामुळे काव्याला वेगळे वाटत होते. पण कॉलेजमध्ये सगळेच कसल्या तरी गडबडीत दिसत होते. काव्या रेणुकाजवळ आली. काव्याला बघून रेणुकाला खूप आनंद झाला. आनंदाने तिने काव्याला मिठीच मारली. काव्या, किती मिस केले मी तुला. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस रेणुका? मी पण मस्त. रेणुका, कॉलेजमध्ये कोणी येणार आहे का? नाही ते म्हणजे तिकडे सगळे काय करताय? अगं आता फेब्रुवारी महिना चालू आहे ना, मग सगळे डे सेलिब्रेट कसे करायचे असेच सगळं ठरवत आहे. रेणुका, मला तर याबद्दल काहीही माहिती नाही. माहिती नाही ना? मग आता माहिती होईल. तोच त्यांच्या क्लासमधील काही फ्रेंड्स त्यांच्याजवळ येतात. त्यांनी जे काही ठरवले होते ते सगळं त्यांना सांगतात. त्यांच्या ग्रुपमधील एक जण मात्र काव्याकडे प्रेमाने पाहत होता. एक दोनदा काव्या आणि त्याची नजरानजर झाली, पण काव्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ते सगळे मिळून गार्डनमध्ये जातात आणि काय काय करायचे ते ठरवतात. असंच त्यांचा दिवस निघून गेला. लेक्चर प्रॅक्टिकल झाल्यानंतर ते सगळे त्यांनी ठरवलेल्या प्लॅनबद्दल बोलणार होते. काव्याला घरी जायचे होते, पण तिला रेणुकाने थांबवून घेतले होते. कॉलेज झाल्यानंतर लवकर घरी जाणारी काव्या अजून घरी आली नसल्यामुळे घरातील सगळे काळजीत होते. त्यात मंगला मावशी पण घरी होत्या आणि त्यांना तर बोलायला विषयच सापडला होता. त्यांचे बोलणे ऐकून आईंना कधी नव्हे ते आज काव्याचा राग येत होता. तोच काव्या आत येताना दिसली. ती फ्रेश व्हायला रूममध्ये जाणार की आईंचा करारी आवाज आला. थांब काव्या. आईचा कडक आवाज ऐकून घाबरून जागच्या जागीच ती थांबते. काय वाटते? कधी काव्यावर न चिडणाऱ्या आई काव्यावर का चिडल्या असतील? त्यासाठी पाहत राहा कथेचे पुढील भाग. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. धन्यवाद.